ही मंगळवारी रात्रीची घटना आहे. रात्री साधारणतः 11 वाजेच्या सुमारास ती युवती होती. तिचा थर्ड शिफ्टमध्ये ड्युटी होती. एक खाजगी कंपनीमध्ये त्या काम करतात. तर पिकअप पॉईंटपर्यंत पायी त्यांना जावं लागतं. एक मेदनकरवाडी जो भाग आहे रहिवासी वस्ती, तर पिकअप पॉईंटवरती साधारणतः एक 1500 मिनटं पायी जाऊन मग त्या ठिकाणावरनं ते कंपनीत जात असतात. तर त्या ठिकाणी जाताना हा जो व्यक्ती आहे तो त्यांचा पायी पाठलाग करत होता आणि एका ठिकाणी कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या बाजूला त्यांनी तिचा मागणं तोंड दाबलं आणि गळा दाबून तिला त्या कॉम्प्लेक्सच्या मागे घेऊन गेला आणि त्या ठिकाणी तिच्यावरती त्यांनी सेक्शुअल असॉल्ट केला. तर त्या दरम्यान त्या ठिकाणाहून रस्त्यावरनं 2 मुलं चालली होती. ते त्या मुलींनी बघितलं आणि आरडाओरडा केल्यानंतर तो आरोपी घाबरला आणि त्या ठिकाणावरनं पळून गेला आणि युवतीला मग त्या इतर दुसरं जे कपल होतं त्या ठिकाणी त्यांनी पोलिसांना माहिती दिली. चाकण पोलीस स्टेशनचे तात्काळ लोक तिथे पोहोचले आणि त्यांना उपचारकामी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आरोपीचं नाव काय आहे आणि त्या दोघांची आधी ओळख होती का किंवा त्यांच्याशी एकमेकांशी? आरोपीचं नाव प्रकाश भांगरे म्हणून आहे. 21 वर्ष वय आहे. मूळचा तो अहिल्यानगर जिल्ह्यातला आहे, अकोले तालुक्यात आहे. त्यांचा कुठलाही परिचय यापूर्वीचा नव्हता आणि त्यांचे कामाची ठिकाणं देखील वेगवेगळी आहेत. तर अशा परिस्थितीत ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. परंतु ही घटना समजल्यानंतर तात्काळ त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखेची 7 ते 8 पथकं आणि स्थानिक म्हाळुंगे पोलीस स्टेशन, चाकण पोलीस स्टेशन, म्हाळुंगे पोलीस स्टेशन या ठिकाणची 4 पथकं अशा संपूर्ण टीमने कंटिन्युअसली जवळजवळ 18 ते 19 तास त्या ठिकाणी तपास करून सर्व तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करून काल संध्याकाळी आम्ही त्या आरोपीला ताब्यात घेतलं. आरोपी कुठे लपला होता का? कारण काही तास तुम्हाला शोधायला लागले. बरोबर आहे. अटक चुकवण्यासाठी तो लपलेला होता. परंतु सर्व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि जे काही स्थानिक त्या ठिकाणी माहिती मिळाली त्याच्या आधारे त्याला अटक करण्यात आम्हाला यश आलं.